भाग 1. मानसिक कणखरतेची मूलभूत तत्वे. मानसिक कणखरपणा जन्मजात मिळत नसतो, आपल्याला तो विकसित करावा लागतो. ही खरंच एक सुवार्ता आहे. तो विकसित करावा लागतो याचा अर्थ कोणीही व्यक्ती हे निश्चितपणे करू शकते. फक्त त्यासाठी वचनबद्धता गरजेची आहे. मेंटल टफनेस विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि संयम बाळगावा लागतो. येणाऱ्या नैराश्यावर मात करावी लागते. म्हणूनच बरेच जण यामध्ये अपयशी ठरतात, पण तुम्ही त्यांच्यापैकी नाही आहात. ही मेहनत घेण्याची तुमची स्वतःची इच्छा व तयारी आहे. म्हणूनच त्यानंतर लाभणारी मनाची कणखर अवस्था हा तुम्हाला मिळालेला पुरस्कार असेल. आता सुरुवातीपासून एक एक गोष्टीचा विचार करूया. सर्वप्रथम या मानसिक कणखरतेचे महत्त्वाचे पैलू काय आहेत हे जाणून घेऊ. या भागात या महत्त्वाच्या पैलूंवरच आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. मानसिक कणखरपणा किंवा मेंटल टफनेस म्हणजे काय आणि त्यामुळे आपल्या जीवनात काय सुधारणा घडून येणार आहे हे आपण पाहूया. यामध्ये पारंगत असलेल्या काही व्यक्तींची उदाहरणे मी सांगणार आहे. स्वतःमध्ये किती सुधारणा झाली आहे हे आजमावून पाहण्यासाठी तुम्हाला या उदाहरणांचा चेकलिस्टप्रमाणे उपयोग होईल. अंतिम टप्प्यात मेंटल टफनेसचे जे अनेक शत्रू आहेत त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. हे शत्रू तुमच्या प्रगतीपथावर अनेक अडथळे निर्माण करत असतात. त्यामुळे नैराश्य येतं आणि आपलं उद्दिष्ट साध्य होणार नाही की काय अशी परिस्थिती निर्माण होते. हा पहिला भाग वाचून पूर्ण करत असताना या अडथळ्यांची तुम्हाला तीव्रतेने जाणीव होईल. ही अधिकची जागरूकता तुम्हाला या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करेल. नोट: या पुस्तकांची अनुक्रमणिका तुम्ही नजरेखालून घातली असेल. यामध्ये अनेक प्रकरणे आहेत, पण घाबरून जाऊ नका. ही लहान लहान प्रकरणे असून यामध्ये प्रत्यक्ष कृती करण्यासाठीची संसाधने दिलेली आहेत. कमीत कमी